एक वाक्य देतो, मराठी माणूस धंदा करतो याचा भविष्यकाळ सांगा. आजो ते मी सांगते मदन ये रे ये. आजो हे बघ, मराठी माणूस धंदा करतो, मराठी माणसाचा धंदा बुडतो. अय्यो ते मी रिअल भविष्य काळ सांगून सोडला गुरुजी. अय्यो ते मराठी माणूस धंदा बुडवते, मग त्याची जागा आम्हाला विकत देते आणि मग आम्ही त्याच जागेवरती जोरात धंदा करते आणि भरपूर पैसा कमावते. इडली विकते, डोसा विकते. अरे विकते नाही रे, विकतो. आधी मुळात तुझ्या नावाप्रमाणे तुझं लिंग चालव आणि मग अय्या गुरुजी ते माझ्या लिंगाचा थोडा प्रॉब्लेम आहे. ते स्त्रीलिंग, पुल्लिंग, रसिक मलिंग ते सगळ्या खडबड हे तेवढं तू मला रिपेअर करून दे गुरुजी. देईन देईन, पण त्यासाठी तुझी इच्छा असली. जा मदन, जाऊन बस तिथे. आता मला सांगा, मराठी माणसात जागा हो अशी हाक महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी दिली? कशी रे? मराठी माणसाला जागृत काम आम्हीच करतो ना. हे बघा, तुमच्या कोणपैकी कोणीही अशा थापांवर विश्वास ठेवू नका. आता तुम्हाला मी एक मराठी माणसाचे गणित घालणार आहे, ते सोडवायचे आहे. समजा एक मराठी माणूस दिवसाला 20 पोती वाळूची उचलतो, तर 20 मराठी माणसे 5 दिवसात किती पोती उचलतील? काय केतन, बाळा हसायला काय झालं तुला? अरे मास्तर, तू जोक करते का प्रश्न विचारते? काय विनोद काय याच्यात? पहिला 20 मराठी माणूस एकत्र येणारच नाही, आणि जरी आला तरी तो पहिला युनियन करेल, मग संप करेल आणि सगळं काम बंद पाडेल. बरोबर नाही? पोती उचलायलाच देणार नाही कोणाला. के बोलते तुम्ही इथे या वर्गात मराठी शिकायला आलात का मराठी माणसाला शिकवायला आलात? आता यापुढे मी एक कविता शिकवणार आहे. माझ्या मागून तुम्ही ती कविता म्हणायची आहे. छापा, तू सांगेल माझ्या मागे काय करतोयस? तू तुम्हाला मागणं बोले का मागा घ्या? अरे मूर्खा, मूर्खा. हा म्हणा, छान किती दिसते फुलपाखरू